Hello students, in this lecture we are going to learn past continuous or progressive tense. अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ म्हणजे the continuous past tense describes an action that was ongoing at the specific time in the past. For example, when my mother and father went to movie, I was studying at my study room. I was studying म्हणजे अभ्यास करण्याची माझी क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली नव्हती हे दर्शविण्यासाठी पास्ट कंटिन्युअस या टेन्सचा वापर केला जातो. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स दर्शविण्यासाठी सुद्धा टू बीची रूपं वापरली जातात. जसं प्रेझेंट टेन्समध्ये आपण टू बीची वर्तमानकाळी रूपं वापरली होती, इथे आपण टू बीची भूतकाळी रूपं वापरणार आहोत की जी वॉज आणि वेअर असे आहेत. आता समोर इथं चार्ट दिलेला आहे बघा, सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. कोणत्या सब्जेक्टला, हे सगळे सब्जेक्ट आहेत, कोणत्या सब्जेक्टला कोणतं टू बीचं रूप वापरायचं ही सुद्धा तुमची इथे शंका राहणार नाही. आता ह्याची वाक्य रचना कशी असते तर सब्जेक्ट टू बीची भूतकाळी रूप वॉज, वेअर, वॉज किंवा वेअर प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय प्लस ओ. ही झाली रचना कोणत्या टेन्सची? पास्ट कंटिन्युअस टेन्सची, अपूर्ण भूतकाळ. आता हा आहे सब्जेक्ट, हे सगळे सब्जेक्ट आहेत. सिंग्युलर नंबर, हे प्लुरल नंबर, आय, वी, यू, यू, ही, सी, इट आणि दे, हे सगळे सब्जेक्ट्स आहेत. हे टू बीचं रूप, टू बीचं भूतकाळी रूप आहे आणि हे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. काय दर्शवितो हा काळ तर भूतकाळात त्यावेळी ही क्रिया पूर्ण झालेली नव्हती हे दर्शविण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे हे दर्शविण्यासाठी टू बीची भूतकाळी रूप आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असा फॉर्म्युला वापरला जातो. समजलं? आता इथं आय वॉज वापरलंय, सिंग्युलर नंबर आहे, आय सिंग्युलर नंबर आहे म्हणून इथं वॉज वापरलंय. इथं हे वी प्लुरल नंबर आहे, वेअर वापरलंय. यू, यू इंग्लिशमध्ये तो, तुम्ही दोघांना पण यू हेच प्रोनाउन वापरलं जातं म्हणून इथं यू वेअर, यू वेअर. हे सिंग्युलर नंबर आहे, ही वॉज, शी वॉज, इट वॉज सिंगिंग अ सॉन्ग अँड दे वेअर हे अनेक वचन आहे, सिंगिंग अ सॉन्ग. म्हणजे भूतकाळात माझी गाणं गाण्याची क्रिया पूर्ण झालेली नव्हती हे या वाक्यातून सांगावयाचं आहे. मी, आम्ही असेल, तू, तुम्ही असेल, तो, ती असेल किंवा ते, त्या, ती असतील, यांची गायनाची क्रिया पूर्ण झालेली नव्हती. हा त्याचा सेंटेन्स फॉर्म्युला. हे सगळे आपण काय तयार केले? अफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार केले. आता ह्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करावायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आपण तयार करतो, काय करतो तर निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी नॉटचा वापर करतो. दिलेल्या वाक्यात नॉटचा वापर कधी करायचा तर एक्झॅक्ट या वाक्यातलं जे टू बीचं रूप आहे त्यानंतर नॉट वापरलं की ते वाक्य काय झालं? नकारार्थी वाक्य झालं. आय वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग, वी वेअर नॉट सिंगिंग अ सॉन्ग, you were not, he, she, it was not and they were not singing a song. काय झालं? नकारार्थी वाक्य तयार झालं. किती सोपं आहे बघा. आता हे वॉज नॉट, वेअर नॉट त्याचा तुम्ही शॉर्ट फॉर्म म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला तरी सुद्धा चालू शकतं. जसं की वॉज नॉटचा काय होतो? वॉजंट. I wasn't, we weren't, were notचा weren't, you weren't, you weren't, he, she, it wasn't, they weren't. काय तयार झालं? आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. आता ह्या दिलेल्या वाक्याचं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन तयार करायचंय. व्हर्बल क्वेश्चन कसा तयार करायचा तर तो पण जर वाक्याचा सहाय्यकारी क्रियापद असेल तर आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करणं सुद्धा अत्यंत सोपं असतं.
काय करायचं तर फक्त आपण जे हे वाक्य शिकतोय पास्ट कंटिन्युअस टेन्स त्या वाक्यात जे टू बीचं रूप वापरलंय वॉज किंवा वेअर ते फक्त आपण वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आपला व्हर्बल क्वेश्चन तयार होणार. फॉर एक्झाम्पल इथं कोणतं टू बीचं भूतकाळी रूप आहे तर वॉज आहे ते मी वाक्याच्या सुरुवातीला घेणार. पुढे क्वेश्चन मार्क देणार. काय तयार झालं व्हर्बल क्वेश्चन की ज्याचं उत्तर कशात येतं येस किंवा नो मध्ये येतं. इथं कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरलंय टू बीचं भूतकाळी रूप वेअर. पुढे क्वेश्चन मार्क. वेअर यू सिंगिंग अ सॉन्ग. वेअर यू सिंगिंग अ सॉन्ग. वॉज ही सी इट सिंगिंग अ सॉन्ग. इथे एकदाच वापरलंय वाचताना वॉज ही वॉज सी वॉज इट सिंगिंग अ सॉन्ग असं वाक्य वाचायचं आणि वेअर दे सिंगिंग अ सॉन्ग. काय तयार झाले हे सगळे व्हर्बल क्वेश्चन तयार झाले की ज्याचं उत्तर कशात येतं येस किंवा नो मध्ये येतं. किती सोपं आहे बघा. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लक्षात तीनच गोष्टी ठेवायच्या. फर्स्ट सेंटेन्स फॉर्म्युला सब्जेक्ट टू बीची भूतकाळी रूप वॉज वेअर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये कधीच बदल होत नाही. महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची टू बीची भूतकाळी रूप वॉज वेअर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. दुसरी गोष्ट निगेटिव्ह करत असताना टू बीच्या रूपानंतर नॉट वापरायचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार. व्हर्बल क्वेश्चन तयार करत असताना त्या वाक्यातलं जे टू बीचं रूप आहे ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आणि व्हर्बल क्वेश्चन तयार करायचं. समजलं? ओके.